रुग्णांसाठी जीवदान देणारी अशी ओळख असलेल्या रुग्णवाहिकेमधून तस्करीच्या 2 घटना उघडकीस आल्या। 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त केल्यात। कुठे आणि कशी सुरू होती ॲम्ब्युलन्समधून तस्करी आणि पोलिसांनी कारवाई कशी केली आहे पाहूयात याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। कायद्याची मस्करी, रुग्णवाहिकेतून तस्करी, सायरन वाजवत गांजाची वाहतूक, रुग्णसेवेऐवजी चक्क गायींची तस्करी। अशा लुकलुकणाऱ्या दिव्यांनी लक्ष वेधलं आणि हा आवाज आला की आपोआप रस्त्याची एक लेन रिकामी करून वाट दिली जाते। कारण त्या रुग्णवाहिकेत कोणीतरी जीवनासाठी मृत्यूशी झुंजत असतो। कोणी एखाद्या झटक्यामुळे, एखाद्या अपघातात किंवा हल्ल्यात जखमी झालेला, जगण्यासाठी आणि त्याचे जिवलग त्याला जगवण्यासाठी धडपडत असतात। पण अनेकांना जीवदान देणाऱ्या याच ॲम्ब्युलन्सचा वापर चक्क तस्करीसाठी सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली। रुग्णवाहिका ही खरं तर रुग्णांसाठी वरदान ठरणारी वाहिनी, मात्र याच वाहिनीचा दुरुपयोगही होताना पाहायला मिळालाय। असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये अशाच रुग्णवाहिकेमधून कोट्यावधी रुपयांचा गांजा शहरात येत होता आणि याच शहरात तो विकलाही जात होता। असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणून 7 जणांच्या मुसक्या आवळल्यात। मागील आठवड्यात रावेत पोलिसांना एक टीप मिळाली। या टीपच्या आधारे BRT रोडच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं। तेव्हा त्यांच्याकडे तब्बल 25 लाखाहून अधिक किमतीचा गांजा सापडला। त्यांच्याकडून त्या गांजासह 2 कारही जप्त करण्यात आल्या। त्यांच्या चौकशीतून आणखी एक नाव समोर आलं। त्या देवी प्रसादला धाराशिव मधून ताब्यात घेण्यात आलं। तो चक्क ॲम्ब्युलन्स मधून गांजाची तस्करी करत असल्याचं समोर आल्यानंतर 2 ॲम्ब्युलन्स आणि तब्बल 50 लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। रावेत हद्दीमध्ये मस्के वस्ती आणि म्हाळुंगे पोलीसमध्ये कुरडी येथे रेड करून एकूण 1,31,55,300 रुपयाचा गांजा, एकूण त्याचे वजन होतं 96 किलो 87 ग्राम हा जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक शेव्हरलेट गाडी आणि 2 ॲम्ब्युलन्स जप्त केलेले आहेत। रावेत हद्दीत पहिल्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि कुरळी येथे घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपी अटक केले। अशा रीतीने एकूण 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे ॲम्ब्युलन्स मधून गायींच्या तस्करीचा पर्दाफाश झालाय। ॲम्ब्युलन्स मधून गायींच्या तस्करीची माहिती खबऱ्यांनी धुळ्याच्या शिरपूर पोलिसांना दिली। त्या माहितीच्या आधारे हाडाखेड नाक्यावर पोलिसांनी फिल्डिंग लावली। मध्य प्रदेशच्या सेंधवातून येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला त्यांनी अडवलं। त्या ॲम्ब्युलन्स मध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 10 गायींना कोंबण्यात आलं होतं। अत्यंत निर्दयीपणे या गायींना कत्तलीसाठी नेण्याचा हा प्रयत्न होता, जो हाणून पाडत पोलिसांनी ॲम्ब्युलन्ससह 2 चालकांना ताब्यात घेतलंय। या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये 10 गोवंश गायी लहान मोठ्या या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला। त्यावेळी त्याचे ते ड्रायव्हर होते विक्रम बालाराम चौहान आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चौहान, दोघं राहणार महू, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश। यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जे गायी मिळाल्या मला 10 यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे। या दोन्ही प्रकरणात गुन्हेगारांनी पोलिसांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केल्यामुळे जीवनदान देणारे हे वाहन आणि सेवा पुरवणारे संशयाच्या भोवऱ्यात आले। त्यामुळे आता ॲम्ब्युलन्स विषयी आणखी कडक धोरण राबवण्याची गरज निर्माण झाली। पिंपरी चिंचवडवरून तुषार झरेकर, धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।